नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पद्धतीने पीक विम्याचे पैसे जे आहेत ते आता जमा होणार आहेत। या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार पीक विमा जाणून घेऊ। एकंदरीत 10 जिल्हे कोणते आहेत संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। एकंदरीत आपल्या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहात। आपण पाहायला सुरुवात केलेलं आहे योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर जे पैसे असतात ते देण्यात येत असतात आणि पीक विमा कंपनीकडून जे रक्कम आहे ती वितरित करण्यात येत असते आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असते आणि आधार संलग्न बँकेमध्येच जमा करण्यात येत असते। फार महत्त्वाचा अपडेट आहे कोणकोणते जिल्हे असणार आहेत या संदर्भात, कारण की गेल्या काही दिवसापासून अनेक शेतकरी बांधवांचं पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई जे आहे ते नुकसान झालेलं आहे। ते नुकसान भरपाई म्हणून हा पीक विमा वितरित केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। एकच शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो। तर एकंदरीत यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहेत आपण मुख्यतः पाहिलं तर जी नुकसान भरपाई आहे ती सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। नुकसान भरपाई सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये आता आपल्या इकडे आमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सध्या पायी याद्या तयार करणं आणि ते फॉर्म जे आहे ते घेणं ग्रामपंचायतच्या मार्फत चालू आहे। आपल्या गावामध्ये असेल तर आपण भरून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जी आर्थिक मदत आहे शेतकरी मित्रांनो ते त्वरित मिळेल। त्यासाठी आपल्याला जो फॉर्म येत आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे, ग्रामपंचायतमध्ये आपण द्यायचा आहे। फार महत्त्वाचा अपडेट आहे। कोणकोणते जिल्हे आहेत पाहूत। अहमदनगर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बीड, हिंगोली, अकोला, वर्धा, परभणी, जालना अशा पद्धतीने हे 10 जिल्हे इथे देण्यात आलेले आहेत। फार महत्त्वाचं असं अपडेट होतं। दुसरं म्हणजे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, नुकसान भरपाईचे पंचनाम्याचा जो फॉर्म आहे तो आपण ग्रामपंचायतच्या मार्फत द्यायचा आहे। ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये राहत असाल तर ग्रामपंचायत मार्फत तुम्ही भरून देऊ शकता। आमच्या जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले असेल तर आपण चौकशी करून भरून द्या, अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे हा पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे। धन्यवाद। जय शिवराय।